शाहरुख खान हा अभिनेता म्हणून केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगात प्रसिद्ध आहे. आणि त्याचे एक महत्त्वाचं एक विधान आहे आणि ते म्हणजे मी आज जो काही आहे तो माझ्या पित्यामुळं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्या पित्याचं तो जास्तीत जास्त गुणगान करत असतो, आपल्या माता पित्याचं. तर त्याचं हे वैशिष्ट्य आणि तो आपल्या पित्यालाच गुरु मानतो त्या संदर्भातली ही एक थोडीशी माहिती. शाहरुख खान याचं पहिलं जे नाव होतं ते अब्दुल रहमान होतं. त्याच्या नानीने हे नाव त्याचं ठेवलं होतं, परंतु त्याच्या पित्याने मात्र त्याचं हे नाव बदलून शाहरुख खान हे त्याचं नाव ठेवलं. शाहरुख खान याचं कुठलंही गाव नाही आहे. शाहरुखचा जन्म दिल्लीमध्ये झाला आणि दिल्लीमधल्या एक राजेंद्र नगरमध्ये त्यांचं बालपण गेलं. आणि त्याचे जे वडील होते ते 1947मध्ये भारताच्या विभाजनानंतर पेशावरमधून भारतामध्ये आले. तत्पूर्वी ते पेशावरमध्ये येथेच राहत होते. आणि त्यांचं नाव होतं मीर ताज मोहम्मद खान. आणि त्याची जी आई आहे तिचं नाव होतं लतीफ फातिमा. तर पाकिस्तानमध्ये ते राहत होते पेशावरमध्ये, परंतु पेशावरमधून ते चालत दिल्लीला आले आणि तेथेच ते स्थायिक झाले. तर दिल्लीतील एक राजेंद्र नगरमधील आपलं एक छोटंसं घर ते आज मुंबईमधील आपलं त्यांचं आलिशान घर जे आहे शाहरुख खानचं मन्नत. तर तो जो प्रवास झाला त्या संदर्भातली एक थोडीशी ही कहाणी म्हणा, याला कशा पद्धतीचं काय नाव देता येईल ते द्या, परंतु ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर त्यांच्या पित्याविषयी शाहरुख खानच सांगितलेली जी माहिती आहे तीच आपण बघा. शाहरुख खान आपल्या पिताजींना मोस्ट सक्सेसफुल फेलियर म्हणत होते. तर त्याची एकदा एक अनुपम खेरच्या शोमध्ये ह्या शाहरुख खानला बोलवलं. मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, तो म्हटला माझे जे वडील आहेत, पिता आहे, ते मोस्ट सक्सेसफुल फेल्युअर आहे. फेल्युअर म्हणजे जे सगळ्यामध्ये गेले ते म्हटले ते पहिले वकील होते, पण त्यांनी काय प्रॅक्टिस केलेली नाही आहे. त्यांना वाटलं की हे वकिलीमध्ये प्रॅक्टिस करण्यात काय व्यवस्थित नाही आहे. त्यानंतर ते फ्रीडम फायटर होते आणि 15 वर्षाच्या काळामध्येच ते जेलमध्ये गेलेले. त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद जे आहेत त्यांच्याविरुद्ध त्यांनी एक निवडणूकही लढवली होती पेशावरमध्ये. त्यांनी एक शाहरुखने अजून सांगितलं की त्यांनी एक अजून काय केलं की फार मोठा एक बिझनेस केला. कशाचा? तर फर्निचरचा. त्याच्यामध्ये तो फेल गेला. त्याच्यानंतर त्यांनी एक टॅक्सी घेतली आणि त्याचा एक बिझनेस केला ट्रान्सपोर्टचा, तो पण फेल गेला. त्याच्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंट सुरू केलं, तर तेही फेल गेलं त्यांच्या वडिलांनी शाहरुख खानच्या. त्यानंतर एक रेस्टॉरंट सुरू केलं, तेही फेल गेलं. आणि मग शेवटी काय झालं, 1947 नंतर जे फ्रीडम फायटर होते त्यांना एका हॉस्पिटलच्या पाठीमागं म्हणून त्यांच्या वडिलांना एक छोटीशी जागा दिली त्यावेळेस. आणि ते राहून चायची टपरी सुरू केली त्यांनी ती. पण त्यांचं जे शिक्षण झालं होतं ते खूप MA LLB थे म्हणजे MA LLB त्यांनी त्याचं शिक्षण घेतलं होतं. आणि एवढं घेऊनसुद्धा त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारचं कोणतंही पेन्शन घेतलं नाही किंवा सरकारी जे मुख्य हे देणार होते फ्रीडम फायटरसाठी किंवा स्वातंत्र्य सेनान्यांसाठी त्यांनी कोणताही लाभ सरकारकडून घेतला नाही आहे. आणि मग शेवटी ते अशाच इमानदारीने वागल्यामुळं त्यांनी NSD त्याच्यामध्ये आपलं कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी एक खानावळी सुरू केली होती. त्यानंतर ह्या शाहरुख खानचे जे वडील आहेत
मीर ताज मोहम्मद खान ते 1981 साली वारले. त्यांना कॅन्सर झाला आणि त्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस होत्या म्हणजे शाहरुखच्या आई फातिमा खान, तिचा 1991मध्ये एक निधन झालं आणि शाहरुख खान हिंदी चित्रपटात येण्याच्या अगोदरच या दोघांनाही ते आपला मुलगा काय करतो हे पाहायला काही मिळालेलं नाही. आणि शाहरुख खान प्रत्येक आपल्या शानदार ॲक्टिंग के बारे में म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचे जो अभिनय करतो त्याच्यामध्ये त्यांना ओळखलं जातं. आणि त्याची बात करण्याची म्हणजे बोलण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. त्यामुळं त्यांना खूप महत्त्व दिलं जातं. परंतु ते प्रत्येक वेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा कोणी काही जरी बोललं तर ते आपल्या वडिलांना पित्यालाच म्हणतात की आज मी जो काही आहे तर तो त्यांच्यामुळं आहे, अन्यथा मी काही अशा पद्धतीचा नसतो. म्हणजे आपल्या पित्याविषयी असलेलं प्रेम त्यांना एक महत्त्वाचं वाटतं. आणि कधी ते त्यांना आठवण आली तर ते दिल्लीला जातात. तिथे त्यांची कबर आहे ह्या मोहम्मद खानची आणि तिथे जाऊन त्या कबरीचं दर्शन घेतात. अद्यापही त्यांचा हाच म्हणजे एक प्रयत्न चालू असतो. आणि हे जे त्यांचं पित्याविषयीचं जे प्रेम आहे ते पित्यालाच ते पहिल्यांदा गुरु मानतात. हा एक महत्त्वाचा त्यामधला भाग आहे. आता त्यांनी आपापल्या शब्दामध्येच शाहरुख खानने जे काय बोललेलं आहे ते सांगितलं की मला हे जे यश मिळालं ते माझ्या मेहनतीमुळे मिळालं नाही, तर हे यश केवळ माझ्या आयुष्यात आलेल्या काही प्रभावशाली गुरूंचं देणं आहे आणि त्यांच्या शिकवणीमधूनच मी इथं घडत गेलो, म्हणून इथवर पोचलो. मला किंग खान म्हणलं जातं. परत त्यांनी आपला जीवन प्रवास जो सांगितला, माझे वडील मीर ताज खान हेच माझे पहिले गुरु होते. त्यांनी मला शिकवलं का ही प्रतिष्ठा पदाने मिळत नाही तर वागणुकीने मिळतं. ते माझं बालपण दिल्लीमध्ये गेलं. ते वडील एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि वडील पेशावरवरून दिल्लीला चालत आले होते. त्यांनी अब्दुल गफार खान यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता आणि वडिलांच्या विचारसरणीने माझ्या आयुष्याचा पाया रचला असं शाहरुख खान म्हणतात. ते म्हणायचे इमानदारीने काम कर, बाकी सगळं आपोआप होईल. त्यांचं आकस्मिक निधन झालं तेव्हा हे शाहरुख खान फक्त 15 वर्षाचे होते आणि त्यावेळेस ते गेले तर त्यांना फार मोठं कुटुंबावर संकट आलं आणि तिथूनच त्यांचा संघर्ष सुरू झाला. पण त्यांची आठवण ही बळ देणारी ठरली असंही शाहरुख खान म्हणतात. आणि त्यांची जी आई आहे शाहरुख खानची, त्यांनी सांगितलं की आईने मला शिकवलं की प्रेम आणि सहानुभूती हीच खरी ताकद आहे. तिचं म्हणणं असं होतं की तू जो करतोस ते प्रेमाने कर, मग तो अभिनय असो नातं असो. तिचं समर्थन, तिचा विश्वास हे पाठबळ होतं. त्यांची आई माझी आई भावनिक गुरु होती असं ते म्हणतात. आणि आईला काय वाटायचं की मी दिलीप कुमारसारखा दिसतो. आता वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना आईवडिलांची प्रकर्षाने आठवण येते. पण माझ्यातून काही चूक घडली किंवा आयुष्यात चढ उतार आले अथवा लोक उलटसुलट चर्चा करायला लागले की वाटतं आईवडिलांना समोर केलं असतं आणि वडिलांना म्हटलं असतं पापा जरा इनको ठीक कर दो, बहुत परेशान करते. आणि मी जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. रात्री आवर्जून जाऊन त्यांच्या कबरीवर फुलं वाहतो असं हे शाहरुख खान सांगतात. त्यानंतर ते सांगतात की मला गुरु जे मिळाले ते अतिशय महत्त्वाचे होते. कारण मी थिएटरमध्ये जेव्हा पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेस बॅरी जॉन एक जो रंगकर्मी होता तर त्यांनी खूप मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि शिकवलं की अभिनय म्हणजे काय फक्त संवाद बोलणं नाही तर आत्मा उलगडणं असलं. ते म्हटले होते, हे रंगकर्मी जॉन बेरी जे होते त्यांनी सांगितलं होतं बेरी जॉननी की तू नुसता अभिनय करू नको, पात्र हो, ती भूमिका जग. आणि ह्या एका वाक्यानं सगळं माझं करिअर घडवलं. त्यानंतर चित्रपटाच्या दुनियामध्ये मी आल्यानंतर शाहरुख खान म्हणतात की प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक सहकलाकार ते सगळेच माझे गुरु झाले. यश चोप्रा हे तर सर्वात महत्त्वाचे माझे गुरु आहेत, कारण त्यांचं नावही फार मोठं होतं आणि त्यांनीच मला राहुल बनवलं.
पण काही पक्षात त्यांनी मला शाहरुख म्हणून समजून घेतलं. तर हे जे चोप्रा साहेब होते हे म्हणायचे आपल्या भावना पडद्यावर स्पष्ट दिसल्या पाहिजे. तर आणि त्यांनी एवढंही शिकवलं की सिनेमाच्या फ्रेममागे एक हृदय असतं आणि आज मी जे काही आहे ते सगळं मला या गुरुने दिलं आहे, माझ्या वडिलांनी दिलं आहे, आईने दिलं आहे. गुरु म्हणजे शिक्षकच असतो असं नाही आहे. तर म्हणजे शिकवतात शाळेमध्ये तेच गुरु असतात असं नाही, तर आईवडील, मित्र, अनुभव, अपयश यातूनही आपण घडतो आणि शिकतो. पण गुरुविना कोणताही मनुष्य अपूर्ण आहे असं शाहरुख खान यांनी म्हटलेलं आहे. आता शाहरुख खानविषयीची व्यक्तिगत माहिती अशी की शाहरुख यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1955ला नवी दिल्लीत झाला, राजेंद्रनगरमध्ये. त्यांना किंग खान म्हणून ओळखतात आणि बादशाह ऑफ बॉलिवूड म्हणूनही ओळखतात. त्यांचं राष्ट्रीयत्व भारतीय असून अभिनेता आणि निर्माता म्हणूनही त्यांनी मोठं काम केलेलं आहे किंवा करत आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा येतात आणि त्यांची पत्नी 1991ला गौरी खान यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना अब्राम, सोहाना आणि आयर्न अशी ही अपत्य आहेत. तर ही त्यांची कौटुंबिक व्यक्तिगत माहिती असून ते मुंबईला मन्नत या आपल्या निवासस्थानी राहतात. तर हे शाहरुख हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आहे आणि त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आता बॉलिवूडचा बादशाह म्हणून किंवा किंग खान म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आणि त्यांनी जवळजवळ 90हून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्यांना 14 फिल्मफेअर पुरस्कार आणि अनेक मिळवले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. फ्रान्स सरकारकडून त्यांना ऑर्डर ड्रेस आर्ट ऑफ एट ड्रेस लिटरेस हा आणि लीगल ऑफ ऑनरने त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांचे जगभर आशिया आणि भारतीय उपखंडात लक्षणीय चाहते आहेत. प्रेक्षक, आकार आणि उत्पन्नाच्या बाबतीत अनेक माध्यमांनी त्यांचं वर्णन जगातील सर्वात यशस्वी चित्रपट ताऱ्यांपैकी म्हणून केलं आहे. त्यांचे अनेक भारतीय जे चित्रपट आहेत ते राष्ट्रीय ओळख, प्रवासी भारतीय, समुदायाशी किंवा लिंग, वांशिक, सामाजिक आणि धार्मिक भेद आणि तक्रारी यांचा विषय मांडतात. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही झाली शाहरुख खानच्या 1980च्या दशकात उत्तरार्धात दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 1992मध्ये दिवाना चित्रपटाद्वारे त्यांनी बाल हे चित्रपटामध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तत्पूर्वी 91ला त्यांची आईसुद्धा वारली होती, म्हणजे आईला पाहायला मिळालं नाही की हे चित्रपटामध्ये गेले. मग सुरुवातीला त्याला बाजीगर 1993 आणि डर 1993 या चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका मिळाली आणि या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. त्यानंतर शाहरुख खानने दिलवाले दुनिया ले जाएंगे 1955ला, दिल तो पागल है 1990ला, कुछ कुछ होता है 1998ला, मोहब्बतें 2000ला, कभी खुशी कभी गम 2001ला, कल हो ना हो 2003ला, वीरधारा 2004ला आणि कभी अलविदा ना कहना 2006ला या चित्रपटांमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या रोमॅन्टिक चित्रपटाच्या मालिकेत अभिनय करून स्वतःची ओळख निर्माण केली, म्हणजे त्या काळामध्ये. त्यानंतर देवदास 2002मधील मद्यपी, स्वदेशमधील नासा शास्त्रज्ञ, चक दे इंडियामधील हॉकी प्रशिक्षक आणि माय नेम इज खानमधील एक्सपर्जर सिंड्रोम असलेला एक माणूस या भूमिकासाठी त्यांनी समीक्षकाची प्रशंसा मिळवली. ओम शांती ओम 2007ला हा जो पिक्चर आला, त्याचबरोबर रब ने बना दी जोडी 2008ला हे रोमॅन्टिक नाट्यपट आणि चेन्नई एक्सप्रेस 2013चा आणि हॅपी न्यू इयर 2014चा या विनोदी चित्रपटामध्ये त्याला व्यावसायिक यश मिळालं. अनेक अपयशी चित्रपटानंतर खानने पठाण 2023ला हे ॲक्शन चित्रपटाने पुनरागमन केलं आणि तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर 2015पर्यंत खान चित्रपट निर्मिती कंपनीत रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि तिच्या उपकंपन्याचा सहअध्यक्ष आहे. तसेच तो इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि
कॅरिबियन प्रीमियर लीग त्रिनबागो नाईट रायडर्सचाही सहमालक आहे. त्याच्या अनेक जाहिराती आणि उद्योगता उपक्रमामुळे माध्यमे त्यांना ब्रँड SRK म्हणते. तो दूरदर्शन प्रस्तुतकर्ता, रंगमंच सादरकर्ता म्हणूनही त्यांनी काम करतो. आरोग्य सेवा आणि आपत्ती निवार उपक्रमामध्ये त्यांनी अनेक परोपकारी कामं केलेली आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी समर्थनासाठी त्याला 2011मध्ये युनेस्कोमधून पिरामाइड कॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2018मध्ये भारतातील महिला आणि मुलांच्या हक्काचे समर्थन केल्याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचा क्रिस्टल पुरस्कार देण्यात आला. तो नियमितपणे भारतीय संस्कृतीतील सर्वात प्रभावशाली लोकांच्या सूचीमध्ये सूचीबद्ध केला जातो. 2008मध्ये न्यूजवीकने त्याला जगातील 50 सर्वात शक्तिशाली व्यक्तीपैकी एक म्हणून नाव दिलं. 2022मध्ये खानला एम्पायर वाचकाच्या सर्वेक्षणात आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यापैकी एक म्हणून घोषित करण्यात आलं आणि 2023मध्ये टाईम मासिकाने त्याचा उल्लेख जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये केलेला आहे. त्याचे जे चित्रपट महत्त्वाचे आहेत त्यांचं एक महत्त्वाचं म्हणजे दिवाना चित्रपटामध्ये त्यांनी राजा साईची भूमिका केली. चमत्कार चित्रपटात सुंदर श्रीवास्तव, दिल आशनाएक करुण सिंहची, राजीव बनगाया जेंटलमन राज माथुरची, माया मेमसाबमध्ये ललित कुमारची, किंग अंकलमध्ये अनित बांसाळची, बाजीगरमध्ये विकी मल्होत्रा आणि अजय शर्मा यांची भूमिका त्यांनी केली आहे. कभी हा कभी नामध्ये सुनीलची भूमिका केली, अंदाजमध्ये विजय अग्निहोत्रीची भूमिका केली, करण अर्जुनमध्ये करण अर्जुनची भूमिका केली, जवाना दिवानामध्ये राहुल सिंगची भूमिका केली, गुड्डूमध्ये गुड्डू बहादूरची भूमिका केली, ओ डार्लिंग ये है इंडिया, ओ डार्लिंग ये है इंडिया यामध्ये भूमिका केली, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमध्ये राज मल्होत्राची भूमिका केली, राम जानेमध्ये राम जानेची भूमिका केली, त्रिमूर्तीमध्ये रोजी सिंगची भूमिका केली, इंग्लिश बाबू देशी मेममध्ये त्यांनी एक चांगली भूमिका केली. त्यानंतर चाहतमध्ये रूप राठोडची भूमिका केली, कोयलामध्ये शंकरची भूमिका केली, यशबाजमध्ये राहुल जोशीची भूमिका केली, परदेशमध्ये अर्जुन सागरची भूमिका केली, दिल तो पागल है मध्ये राहुलची भूमिका केली, डुप्लिकेटमध्ये बबलू चौधरीची भूमिका केली, दिल से अमरकांत वर्माची भूमिका केली, कुछ कुछ होता है मध्ये राहुल खन्नाची भूमिका केली, फिर भी दिल है हिंदुस्तानी अजय बक्षीची भूमिका केली, हे राममध्ये अजमत खानची भूमिका केली, जोशमध्ये मॅक्सीची भूमिका केली. त्यानंतर मोहब्बतेमध्ये राज आयरनं मल्होत्राची भूमिका केली, 1 टू 4मध्ये अरुण वर्माची भूमिका केली, अशोकामध्ये अशोकाची भूमिका केली, कभी खुशी कभी गममध्ये राहुल रायचंदची भूमिका केली, हम तुम्हारे है समल ह्याच्यामध्ये गोपाळची भूमिका केली, देवदासमध्ये देवदासची भूमिका केली, चलते चलते राज माथुरीची भूमिका केली, कल होना ही हो अमाल माथुरची भूमिका केली, ये लम्हे जुदाई के दुष्यंतची भूमिका केली, मै हूना प्रसाद शर्माची भूमिका केली, वीर जारामध्ये एक राजाची भूमिका केली, वीर प्रताप सिंगची भूमिका केली, स्वदेशमध्ये मोहन भार्गवची भूमिका केली. तसंच अनेक भूमिका त्यांनी केल्या. डॉनमध्ये डॉनची भूमिका केली. त्यानंतर पहिली, कभी अलविदा ना कहना, चक दे इंडिया, ओम शांती ओममध्ये ओम माखीजा किंवा ओम कपूर दुहेरी भूमिका केली. त्यानंतर रब ने बना दी जोडीमध्ये सुरिंदर साहनी आणि राज कपूर इथे दुहेरी भूमिका केली. माय नेम इज खान याची खानची भूमिका केली. त्यानंतर रावण, डॉन 2, जब तक है जॉन, चेन्नई एक्सप्रेसमध्ये राहुल मिठाईवाल्याची भूमिका केली. हॅपी न्यू इयर, दिलवाले, फॅन, डिअर, जिंदगी, रईस अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी चांगल्या महत्त्वाच्या अशा भूमिका केलेल्या आहेत आणि या भूमिका लोकांना खूप आवडलेल्या आहेत. आणि अशा भूमिका करणारा हा एकमेव असा एक अभिनयाचा बादशाह म्हणून नाही याला ओळखलं जातं. तर हा विशेष व्हिडिओ करण्याचं कारण असं की गुरुपौर्णिमा आल्यानंतर अनेक जण म्हणत असतात की नेमकं प्रकार हा काय आहे, कशाचा आहे आणि हे कशामधून काय होणार आहे. तर हे सांगण्यासाठी या आपल्या गुरुच्याबद्दल आणि पहिल्यांदा जर बघितलं तर प्रथमतः आपले गुरु हे आईवडील असतात.
वडील गुरु असतात, आई गुरु असते, त्याच्यानंतर शिक्षक गुरु असतात, त्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्यानंतर आपलं जे अनुभव असतात तेही गुरु असतात, त्यानंतर तुमचे अपयश यश अपयश हेही गुरु असतं. तर हे तुम्ही या संदर्भामध्ये कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपल्या गुरुविषयी तुम्ही आदरभाव बाळगला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण हा जो प्रकार आहे हे मोठे लोक कसं वागतात, आता तुम्ही आज म्हणता शाहरुख खान हा शून्यातून आला, त्याच्या वडिलांना काही काम नाही आहे, त्याने अनेक धंदे केले, एकातही यश मिळालं नाही, शेवटी खानावळ चालवली आणि आपल्या ह्या शाहरुखला मोठं केलं. म्हणजे ते शिकलेला एक शिक्षण जरी घेतलेलं असलं त्यांचं, तरी हे किती गरिबीमध्ये यांनी दिवस राजेंद्रनगरच्या दिल्लीमध्ये दिवस काढले हे त्यांना माहिती. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर देखील त्यांनी काही फार मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य वगैरे मिळालं नाही, परंतु स्वतःच्या अंगभूत गुणामुळे ते यशस्वी होऊ शकले आणि प्रत्येकाला त्यांनी गुरु मानलं आणि त्यांच्याकडून शिकत गेले. तेव्हा तेच काय असं घडलेलं आहे. तर हा शून्यातून एक आपण म्हणू शून्यातून अरबपती होण्याचा हा जो स्वतःच्या कलेच्या बळावर, स्वतःच्या अभिनयाच्या बळावर, स्वतःच्या एक चांगल्या वागणुकीच्या बळावर, स्वतःच्या शिकण्याच्या बळावर यांनी हे यश मिळवलं आहे. आणि तसंच यश आपण सर्वांनी मिळवावं अशी एक अपेक्षा आपणही व्यक्त करू शकतो. आपल्यात काही गुण असतील ते वाढवायचे, आपल्यात कला असेल ती शिकायची, गुरु करायचे. तर गुरूंनाच आपण धन्यवाद देत जाऊ. तर आमचं हे टीमनी वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि हे चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आम्ही कंटेंट नेहमी चांगले देत असतो. तर या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.